परिस्थिती अफगाणिस्तानची झाली तशी हिंदू धर्मात हिंदुस्थानात हिंदूंची व्हावी याच्याकरता कित्येक 12 घड्या रात्रंदिवसाचा प्रयत्न करत आहे. माझी विनंती आहे मायबाप तुम्हाला, जातीपातीत विखरले जाऊ नका. जेव्हा जेव्हा हिंदू धर्माचं काम असेल, धर्माच्या कामाकरता आपल्याला आवाज दिला जाईल, तेव्हा तेव्हा तुमची वर्णभेद, रंगभेद, भावबंदकी, राजकारण, भावबंदकी, कट्टर दुश्मन सगळं बाजूला ठेवा आणि भगव्या धर्माच्या कामासाठी वैरी जरी असाल, मांडीला मांडी लावून एकत्र बसा, तरच आपला धर्म टिकेल, तरच आपला धर्म वाढेल. आता कालची घटना प्रत्येकानं टीव्हीत पाहिली, प्रत्येकाचं हृदय पिळून निघालं. गोळी मारणाऱ्याने हे नाही विचारलं तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या जातीतून जन्माला आलाय, साडी माळी कोष्टी कानडी महाग महार सुतार लोहार सांबार कुठल्या धर्मा जातीचा आहे विचारलं नाही. सरळ म्हणायचे हिंदू आहे का उडवलं जायचं, हिंदू आहे का उडवलं जायचं. जाती जातीत विखुरली जा तर अशीच मरण्याची मारण्याची वेळ आपल्यावरती येईल. सर्व धर्म संभावन एका भगव्याचे लेकर आहात म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र या. कुणा ऐऱ्या गैऱ्याची टाप नाही आपल्याकडे वाकडे बोट करून बघावं म्हणून. मायबाप, गावगावची परिस्थिती तुम्ही बघा. जगाच्या पाठीवर हा एवढा एकच मंडप असा आहे का जो सुरक्षित राहिलाय. या मंडपामध्ये 2 कट्टर वैरी जरी असले तरी मांडीला मांडी लावून एकत्र बसतात. ती ताकद या मंडपाची आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, गावगावच्या गटातटाच्या शुल्लक राजकारणापायी, छोट्या छोट्या शुल्लक हेव्या देव्यापायी अखंड नरनम सप्ताहासारखं पवित्र कार्याला कुठेतरी गालबोट आपल्याकडनं लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मायबाप, अखंड नरनम सप्ताह म्हणजे वेगळं दुसरं काहीच नाही हो. आपल्या सप्ताहाच्या पत्रिका आपल्या वैऱ्याच्या गळ्यात हात टाकायचा, त्याला सोबत घ्यायचं आणि सगळ्या गावात पत्रिका वाटायचा. हाच खरा अखंड नरनम सप्ताह आहे. एक खरं सप्ताहाचं उद्दिष्ट आहे. आपण सगळ्यांनी एकत्र या. काळ आपल्याला लई सोपा आला मामा. आता दिवस लई चांगले आहे आपल्याला. जरा शिवाजी महाराजांच्या जन्माची परिस्थिती आठवा, तो काळ आठवा. 2 माणसं रस्त्याने एकटी चालली तर त्यांची शिरा धडा वेगळी केली जात होती. हिंदूंच्या आया बहिणी रस्त्याने एकट्या निघाल्या तर त्यांच्या अब्रूची रक्तर वेशीला टांगली जात होती. अशा परिस्थितीमध्ये जाधवांची एक लेक भोसल्यांच्या घरात सून म्हणून नांदायला गेली. बोलता बोलता मासा विजावून गर्भ राहिला, पिळा पिळाने गर्भ वाढायला लागला. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पोटच्या पोराची पत्नीची योजना